ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एलिमेंट्स म्हणजे ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे ते आज आपण क्लासमध्ये पाहणार आहोत. तर ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय पाहिलेलं होतं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द 4 ब्लॉक्स म्हणजे प्रत्येक ब्लॉक्समध्ये प्रत्येक जेवढे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटला इलेक्ट्रॉनिक कसं कसं देण्यात आलेलं आहे ते आपण पाहिलेलं होतं. तर ते आपण थोडक्यात पाहूया. मग नंतर आपण ब्लॉकवाईज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एलिमेंट्स ते आपण बघूया. तर प्रिव्हियस क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द 4 ब्लॉक्स जे आपलं 4 ब्लॉक्स आहेत. एस ब्लॉक आहे, त्याच्यानंतर पी ब्लॉक आहे, त्याच्यानंतर पी ब्लॉक आहे, त्याच्यानंतर डी ब्लॉक्स आहेत, त्याच्यानंतर एफ ब्लॉक्स आहे. हे जे ब्लॉक्स आहेत त्या प्रत्येक ब्लॉक्समध्ये कसं येते. आता जर समजा आपण एस ब्लॉक जर घेतला तर त्याच्यामध्ये काय होत असतात तर एस ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स असतात त्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन जे असतात लास्ट इलेक्ट्रॉन कशात एंटर करत असतात म्हणजे सब सेल ऑफ दॅट एलिमेंट्स म्हणजे आता एस ब्लॉकमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंटमध्ये जे लास्ट इलेक्ट्रॉन असतात ते कशात एंटर करत असतात म्हणजे यस सब सेलमध्ये एंट्री करत असतात. यस सब सेल म्हणजे सब सेलमध्ये एंट्री करत असतात. त्यासाठी त्या प्रत्येक एलिमेंटचं जेवढं लास्ट इलेक्ट्रॉन असतात ते सबसेलमध्ये एंट्री करत असतात त्या एलिमेंटला एस ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं जर पी ब्लॉक जर आम्ही घेतलं तर पी ब्लॉकमध्ये पण सेम कंडिशन आहे. ज्या एलिमेंटचं लास्ट इलेक्ट्रॉन पीमध्ये एंट्री होत असतात किंवा पी सबशेलमध्ये एंट्री होत असतात त्या प्रत्येक एलिमेंटला आपण काय म्हणत असतो तर पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. त्याचप्रमाणे डी ब्लॉकचं सेम सिच्युएशन म्हणजे जे एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन डी सबशेलमध्ये एंटर होत असतात त्याला आपण काय म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. त्याच पद्धतीनं एफ ब्लॉक जर घेतलं तर एफ ब्लॉकमध्ये पण सेम कंडिशन आहे. म्हणजे एफ ब्लॉकमध्ये सुद्धा जे एलिमेंटचं लास्ट इलेक्ट्रॉन असतात ते कशात एंट्री करत असतात म्हणजे एफ सबशेलमध्ये एंट्री करत असतात. त्यासाठी त्या प्रत्येक एलिमेंटला एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट म्हणून त्याचं क्लासिफिकेशन करून त्या त्या ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेले आहे. ओके, तर आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत म्हणजे ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एलिमेंट्स म्हणजे ब्लॉक वाईज आता आम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. तर ब्लॉक वाईज मध्ये परत त्या एलिमेंट्सचं कॅरेक्टरिस्टिक नेमकं काय काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे आपलं एस ब्लॉक. तर एस ब्लॉक जर घेतलं तर एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये त्याचं प्रॉपर्टी काय काय आहे ते आपल्याला इथं कॅरेक्टरिस्टिक पाहायचं आहे. तर पहिला बघा काय दिलं त्यांनी the elements contains the elements of the group first and the group second म्हणजे एस ब्लॉकमध्ये आपण पाहायला गेलं तर दोन ग्रुप असतात. त्या साईड इथं टेबल आहेत त्या टेबल बघा. तर एस ब्लॉकमध्ये दोन दोन काय येतात तर ग्रुप्स आहे. फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप. फर्स्ट ग्रुपला आपण काय म्हणतो तर अल्कली मेटल्स हे आपण फर्स्ट ग्रुपला म्हणतो. त्याचबरोबर ग्रुप सेकंड एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला आपण काय म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हणतो. ओके, हा त्याचं एस ब्लॉकचं पहिला कॅरेक्टरिस्टिक आहे. तर पहिला ग्रुपमध्ये कोण कोण येणार आहे हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, त्याच्यानंतर पोटॅशियम आहे, त्याचबरोबर रुबिडियम आहे, त्याचबरोबर सिजियम आहे, फ्रान्सियम आहे. हे सगळे एलिमेंट ग्रुप फर्स्टमध्ये येतात. त्याचबरोबर ग्रुप सेकंड जर घेतलं तर ग्रुप सेकंडमध्ये कोण कोण येणार आहे तर बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्टियम आहे, बेरिलियम आहे, त्याच्यानंतर रेडियम आहे. एवढ्या एलिमेंट्स ग्रुप सेकंडमध्ये येतात. ओके, आता सेकंड प्रॉपर्टी बघा काय दिलं ऑल एलिमेंट्स आर द रिॲक्टिव्ह. हे सगळे एलिमेंट्स तुम्हाला माहिती आहे. लिथियम घ्या किंवा सोडियम घ्या, मॅग्नेशियम घ्या, कुठल्याही दुसऱ्या एलिमेंट किंवा दुसऱ्या केमिकल बरोबर रिॲक्ट झाला तर लगेच त्याचं रिॲक्शन होत असतात. त्यासाठी ह्या एलिमेंट्सला त्यांनी काय म्हणलेलं आहे तर ऑल एलिमेंट्स आर द रिॲक्टिव्ह असं त्यांनी तर तुम्हाला म्हटलेले आहेत. तर तिसरा पॉईंट आहे. तिसरा काय काय म्हणले त्यांनी ऑकर नेचर ओनली इन द कंबाइंड स्टेट. हे नेचरमध्ये कसं मिळत असतात म्हणजे आपल्याला कंबाईंड स्टेटमध्ये आपल्याला मिळत असतात. तर त्याचप्रमाणे चौथा पॉईंट्स बघा काय दिलं त्यांनी फोर्थ वन पॉईंट्स दे हॅव द लो आयोनायझेशन एन्थॉल्पी. त्याचं आयोनायझेशन एन्थॉल्पी व्हॅल्यू कसं असतं म्हणजे एकदम लोएस्ट असतात. मीन्स दे हॅव द लो आयोनायझेशन एन्थॉल्पी व्हॅल्यूज. आयोनायझेशन एन्थॉल्पी
आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यूज हे सगळ्या काय तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एस ब्लॉक एलिमेंट्स. पहिला आहे दे कंटेन्स द ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड एलिमेंट. सेकंड आहे ऑल एलिमेंट्स आर रिएक्टिव्ह एलिमेंट्स. थर्ड वन आहे ऑकर्स नेचर ओनली इन द कंबाइंड स्टेट. अँड फोर्थ वन दे हॅव द लो आयनायझेशन एन्थॅल्पी. ओके, आता आपण दुसरा बघूया. आता एसचं झालं. आता त्याचप्रमाणे पी ब्लॉकचं सुद्धा कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहे. तर पी ब्लॉक बघूया आपण. ओके, तर हे टेबल बघा, तुम्हाला ह्या टेबल दिसते. त्या टेबलमध्ये जेवढे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्या पी ब्लॉकचं सगळे तर तुम्हाला दिसत आहे. तर ग्रुप 13 मध्ये बोरॉन आहे, ग्रुप 14 मध्ये कार्बन आहे, ग्रुप 15 मध्ये नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, त्याच्यानंतर निऑन आहे. असं जे ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18 आहेत त्या सगळ्या ग्रुप्सला आपण काय म्हणतो तर पी ब्लॉक एलिमेंट्स असं आपण त्याला म्हणतो. ओके, देन सेकंड कॅरेक्टर बघा काय दिलं त्यांनी. 18th ग्रुप फॅमिली, जे 18 ग्रुपचा फॅमिली मेंबर आहे ह्या ग्रुपला आपण काय म्हणतो, ह्याला 18th ग्रुप असं म्हणतो. त्या ग्रुपला त्याचं एक ठराविक नाव दिलं. त्याचं नाव आहे, त्याला काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे, त्याला काय म्हणतो आपण नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस असं म्हणतो. नोबेल गॅसेस असं त्याला आपण म्हणतो. कारण जे गॅसेस मॉलिक्यूल आहे निऑन असू दे, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रॅडॉन ते सगळे कसे असतात म्हणजे इनर्ट आहे किंवा त्याला आपण नोबेल गॅसेस म्हणतो. कारण ते कुठल्याही दुसऱ्या मॉलिक्यूलवर रिॲक्ट होत नाही. आणि दुसरे कॅरेक्टर सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स कम्प्लिटली फिलअप झालेले असतात. त्यासाठी आपण त्याला नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस असे सुद्धा म्हणतात. तर थर्ड वन कॅरेक्टर आहे त्याचं पी ब्लॉक एलिमेंटचं थर्ड वन कॅरेक्टरिस्टिक आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17th अँड 16th इन्क्लूड द रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स. जे ग्रुप ऑफ द 17th एलिमेंट्स आहे, फ्लोरीन असू दे किंवा क्लोरीन असू दे, ब्रोमिन असू दे, आयोडीन असू दे किंवा ॲस्टेस्टाईन, टेनेसाईन असू दे, कुठल्या एलिमेंट्स असू दे त्या प्रत्येक ग्रुप 17 जे आहेत ग्रुप 70 एलिमेंट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो तर हॅलोजन फॅमिली असं म्हणतात. हॅलोजन फॅमिली मेंबर्स असे म्हणतात. हॅलोजन फॅमिली मेंबर्स, हॅलोजन फॅमिली मेंबर्स. त्याचबरोबर ग्रुप नंबर 16ला काय म्हणतात तर ग्रुप नंबर 16ला काय म्हणतात चॅलोजन्स असं म्हणतात. चॅलोजन्स इन्क्लुडिंग द रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स. ह्याच्यामध्ये सगळे कसं असतात म्हणजे नॉन रिॲक्टिव्ह म्हणजे रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे सगळे. रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स आहेत. हे सुद्धा त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. ग्रुप 16ला आपण चॅलोजन्स म्हणतात. त्याच्यानंतर नॉन मेटल्स हे सगळे कसे असतात नॉन मेटल्स आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो आणि ते एलिमेंट्स कसं आहे रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे हे सुद्धा त्याला म्हणतात. हे सुद्धा त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे दे कॅन गेन द 1 or the 2 इलेक्ट्रॉन रेडियली अँड फॉर्म द अनायन्स. हे सुद्धा त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, त्याचं कॅरेक्टरिस्टिक नेक्स्ट मी लिहितो इथं. दे गेन 1 इलेक्ट्रॉन or 2 electron radially and form anions the anions. हे सगळे एलिमेंट कसं आहे एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून ते गेन करत असतात. गेन करून त्याच्यावर काय फॉर्मेशन होत असतात तिला तिथं अनायन्स तिथं फॉर्मेशन होत असतं. म्हणजे x⁻⁻ ह्या फॉर्मॅटमध्ये तिथं अनायन्स क्रिएट होत असतात. हे सुद्धा त्याचं एक प्रॉपर्टी आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन प्रॉपर्टी आहे त्याचंच पी ब्लॉक एलिमेंटचं. तर द पी ब्लॉक कंटेन्स ऑल 3 ट्रॅडिशनल टाईप ऑफ द एलिमेंट्स. हे सुद्धा त्याचं एक प्रॉपर्टी आहे. 3 टाईप्स ऑफ ट्रॅडिशनल एलिमेंट्स आर प्रेझेंट. 3 टाईप्स ऑफ ट्रॅडिशनल. तर ट्रॅडिशनल कशासाठी म्हणले त्यांनी हे तुम्हाला कळालं असेल. ओके, तर ट्रॅडिशनल टाईप्स ऑफ द एलिमेंट्स हे तुम्हाला कळलं असेल. कारण ह्याच्यामध्ये कसे असतात 3 टाईप्स ऑफ द एलिमेंट्स असतात. द मेटल्स ऑन द लेफ्टमध्ये कुठले आहे तर
नॉन मेटल्स आहे, सॉरी मेटल्स आहे. लेफ्ट साईड कुठलं, हे साईड, त्या साईडला आपण लेफ्ट साईड असं म्हणतो. त्याच्यानंतर द नॉन मेटल्स ऑन द राईट साईड, जे नॉन मेटल्स आहेत ते कुठं आहे तर राईट साईडमध्ये. हे आपलं राईट साईड आहे, राईट साईड, आणि हा आपलं लेफ्ट साईड आहे. त्या राईट साईडला कुठले कुठले आहे तर मेटल्स आहे. देन अलॉंग द नॉन मेटल्स ऑन द राईट हँड अँड द मेटलाइड्स अलॉंग द झिगझॅग लाईन. मेटल्स कसं आहे, सॉरी मेटलाइड्स कसं आहे, हा झिगझॅग मोशनमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे जे अल्युमिनियम आहे, गॅलियम आहे, इंडियम आहे, टिटॅनियम आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण काय म्हणतो, द मेटल्स ऑन द लेफ्ट. म्हणजे जे लेफ्ट साईड आहे त्याला आपण सगळे मेटल्स, अल्युमिनियम हा मेटल आहे तुम्हाला माहिती आहे, ओके. गॅलियम आहे, त्याच्यानंतर इंडियम आहे, ओके, त्याच्यानंतर टिटॅनियम आहे, ओके, बिस्मथ आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सगळ्याला आपण काय म्हणत असतो तर मेटल्स असं म्हणतो. त्याचबरोबर नॉन मेटल्स ऑन द राईट, नॉन मेटल्स ऑन द राईट साईड म्हणजे कार्बन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, सिलॅनियम आहे, हे सगळं काय आहेत, सगळे नॉन मेटल्स आहेत. त्याचबरोबर मेटलाइड्स अलॉंग द झिगझॅग लाईन, जे झिगझॅग लाईन्स आहेत तिथे मी दाखवत बघा, जे झिगझॅग लाईन्स आहेत त्या सगळ्याला आपण काय म्हणतो, मेटलाइड्स असं म्हणतो. म्हणजे मेटलाइड्स म्हणजे नेमकं काय असतात तर जे एलिमेंट्स कधी कधी मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवत असतात आणि कधी कधी ते नॉन मेटॅलिकचं प्रॉपर्टी ते दाखवत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, मेटॅलाइड्स असं आपण म्हणतो, ओके. ते पण सुद्धा तर लिहून घ्या, तुम्हाला सांगतो. तर 3 टाइप्स ऑफ द ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स आर प्रेझेंट. तर पहिलं कुठलं आहे, मेटल्स असतात त्याच्यामध्ये, ओके, मेटल्स. बी पॉइंट्स नॉन मेटल्स असतात. आणि तिसरे कुठले असतात तर मेटॅलॉइड्स, ओके. एवढं सगळे कॅरेक्टरिस्टिक पी ब्लॉक एलिमेंटसाठी आहे, ओके. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक, आता एस झालं आणि पी झालं, पीचं एवढं 6 to 7 पॉईंट्स आहे. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहावं लागणार आहे. व्हॉट आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द पी ब्लॉक एलिमेंट्स असं जर विचारलं तर क्वेश्चन तुम्हाला एवढं सगळं लिहावं लागणार आहे. पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, चालेल, ओके. चला आता पुढे जाऊया आपण. असं झालं, पी झालं. आता आपलं डी ब्लॉक एलिमेंट्स आपण घेऊया. पाहिजे असेल तर हे स्क्रीनशॉट करून घ्या, ओके. तर डी ब्लॉक एलिमेंट्स तुम्ही घेतलं तर पिरियड टेबल तुम्ही पाहिलेलं आहे. ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो तर एस ब्लॉक आहे आणि इकडे आपलं राईट साईडला पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. आणि जे एस आणि पी ब्लॉकचा सेंटरमध्ये आहे जे एवढे एलिमेंट्स आहे, म्हणजे ग्रुप ग्रुप 3 टू ग्रुप 12, ग्रुप 3 टू ग्रुप 12 जे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंट्सला आपण काय म्हणतो तर डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. त्याचाही तुम्हाला इथं कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायला दिलेले आहे. तर बघूया आपण डी ब्लॉकचे एलिमेंट्सचे कॅरेक्टरिस्टिक काय काय तुम्हाला इथं दिसत आहे. तर एलिमेंट्स फ्रॉम द म्हणजे ग्रुप्स 13, ग्रुप 3 to 12 जेवढं एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंटला आपण डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. तर बघा पहिला पॉईंट ते दिले तुम्हाला, दीज कंटेनिंग द एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 3 to 12, हे पहिला पॉईंट तिथं लिहायचा. सेकंड पॉईंट काय दिले त्यांनी, ऑल आर द मेटल्स, हे तुम्हाला माहिती आहे. जेवढं डी ब्लॉकमध्ये त्या प्रत्येक एलिमेंट्सचं कसं असतात म्हणजे मेटॅलिक आहे किंवा मेटल्स आहे. समजा आता तुम्ही स्कँडियम घ्या, टिटॅनियम घ्या, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, जेवढं हे सोडून बाकीचे जे एलिमेंट्स आहेत, एट्रिबियम टू कॅडमियम आहे किंवा हाफनियम टू मर्क्युरी आहे, त्याच्यानंतर रुदरफोर्डियम टू कॉपरेन्शियम आहे, तिथपर्यंत तुम्ही कुठला एलिमेंट घेतला तर ते सगळं कसे असतात म्हणजे मेटॅलिक फॉर्म्समध्ये आहेत. हे सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट मग पाहायला गेलं तर दे आर ऑल्सो नोन ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट्स, दे आर ऑल्सो नोन ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट्स, हे तिसरा पॉईंट. चौथा कॅरेक्टरिस्टिक काय आहे, दे कॅन फॉर्म्स द ब्रिज बिटवीन द एस अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. कसं असतं म्हणजे तुम्ही मोठा पिरियड टेबल जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. एक लेफ्ट साईडला काय आहे तर एस ब्लॉक एलिमेंट्स आहे आणि इकडं राईट साईडला कुठले एलिमेंट्स आहे तर पी ब्लॉक एलिमेंट्स आहे. मीन्स दिस डी ब्लॉक कॅन फॉर्म्स द ब्रिज बिटवीन द एस ब्लॉक अँड द पी ब्लॉक एलिमेंट्स. इट इज ऑल्सो वन ऑफ द characteristic property of the D block elements. Then fifth one characteristic बघा काय दिलं त्यांनी, element possesses partially filled inner d orbital.
एलिमेंट्स कॅन पजेस द पार्शियली फिल्ड म्हणजे कम्प्लिटली फिलअप होत नाही, म्हणजे जे इलेक्ट्रॉन असतात ते फिलअप होत असताना ऑर्बिटल कम्प्लिटली न होता पार्शियली म्हणजे हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असतात. ओके, इट इज ऑल्सो वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स. त्याचबरोबर सिक्स्थ वन लास्ट प्रॉपर्टी आहे, दे हॅव व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं ऑक्सिडेशन स्टेट सेम नसतात, तर त्याचं ऑक्सिडेशन स्टेट कसे असतात म्हणजे व्हॅरिएबल असतात. म्हणजे +2 असतात, कोणाचं +3 असतात, तर कोणाचं +5 असतात, कोणाचं +7 असतात. ह्या पद्धतीनं ऑक्सिडेशन स्टेटमध्ये व्हॅरिएबल आपल्याला दिसून येते. ते तुम्हाला पुढं आहे अजून. ओके, त्याच्यानंतर दे कॅन ॲबिलिटी टू फॉर्म द कलर्ड आयन्स. ह्या एलिमेंटचं कसं प्रॉपर्टी आहे, दे कॅन फॉर्म्स द कलर्ड आयन्स. ह्याचं जर आयनिक फॉर्ममध्ये जर फॉर्मेशन झालं तर त्या प्रत्येक एलिमेंटचं कलर्ड आयन्स तयार होत असतात. हे सुद्धा त्याचं एक प्रॉपर्टी आहे. ओके, तर पहिला पॉईंट्स आहे ह्याच्यामध्ये काय लिहायचं, दे कॅन कंटेन्स द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 3 to 12. सेकंड आहे ऑल दे आर द मेटल्स आहे. थर्ड पॉईंट्स आहे दे आर ऑल्सो नोन एज द ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि फोर्थ वन पॉईंट्स आहे दे कॅन फॉर्म्स द ब्रिज बिटवीन द एस अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. देन फिफ्थ वन आहे एलिमेंट possesses partially filled inner d orbitals. Then sixth one आहे they have the variable oxidation state ability to form the colored ions. ओके, हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स. आता राहिलेलं कुठलं आपलं एफ ब्लॉक एलिमेंट्सचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे ते आपण आता पाहूया. ओके, तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एफ ब्लॉक एलिमेंट्स जर घेतलं तर तुम्हाला माहिती आहे एफ ब्लॉकमध्ये 2 क्लासेस आहे, हे तुम्हाला अगोदर माहिती आहे. तर कुठल्या क्लासेस आहे, एक तर लॅन्थेनाइड सिरीज आहे आणि दुसरं कुठलं आहे आपलं ॲक्टिनाइड सिरीज. जे लॅन्थेनमपासून ल्युटेटियमपर्यंत जे एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंट्सला काय म्हणतो आपण, लॅन्थेनाइड सिरीज एलिमेंट्स असं म्हणतो. आणि जे ॲक्टिनाइडपासून सुरुवात होणार आहे आणि लॉरेन्शियममध्ये एंडिंग होणार आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतो. ह्याचंही काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे, ते इथं तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. तर पहिला पॉईंट्स काय लिहायचं आहे आपल्याला, तर पहिला पॉईंट्स दिले तुम्हाला, दे आर प्लेस्ड इन द 2 rows कॉल्ड ॲज द लॅन्थेनाइड सिरीज अँड द ॲक्टिनाइड सिरीज. हेच पॉईंट आपल्याला लिहायचं आहे तिथं. दे आर प्लेस्ड इन टू द 2 rows. they are placed into 2 separate rows at the bottom of the periodic table. 2 separate rows at the bottom of periodic table. bottom of periodic table हा आपला फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक तिथं आपल्याला लिहायचं आहे. आणि त्या 2 सेपरेट रोज म्हणजे नेमकं कुठलं आहे, एक आहे ॲक्टिनाइड सिरीज आणि दुसरं आहे आपलं लॅन्थेनाइड सिरीज. ओके, तर सेकंड पॉईंट काय लिहायचं आपल्याला, सेकंड पॉईंट लिहायचं आपल्याला, द लॅन्थेनाइड्स आर ऑल्सो नोन एज द रेअर अर्थ एलिमेंट्स. द लॅन्थेनाइड्स आर तर लॅन्थेनाइड्स आपण काय म्हणतो, रेअर अर्थ एलिमेंट्स असं म्हणतो, कारण हा अर्थ स्पेसमध्ये रेअरली आपल्याला मिळत असतात. त्यासाठी आपण त्याला काय नाव दिलं त्यांनी, लॅन्थेनाइड्स आर ऑल्सो नोन ॲज द रेअर अर्थ मेटल्स, रेअर अर्थ एलिमेंट्स. तर सेम थर्ड वन पॉईंट्स आहे द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इंटू हे कशात एंट्री करू शकतात, तर तुम्हाला माहिती आहे एफ ब्लॉक म्हणलं तर कशात एंट्री करत असतात, म्हणजे द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इंटू कुठल्या सब सेलमध्ये, एफ सब सेलमध्ये एंट्री करत असतात. हे त्याचं थर्ड वन कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याचबरोबर दे आर ऑल्सो नोन ॲज द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे सुद्धा त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. दे आर ऑल्सो नोन ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर
ट्रान्झिशन एलिमेंट्स, ह्या एलिमेंट्सला इनर ट्रान्झिशन का म्हणतात म्हणजे त्याचं जे लास्ट इलेक्ट्रॉन असतात एलिमेंटचं तर कशात फिलअप होत असतात म्हणजे n-2 ऑफ द एफ सबशेल, n-2 ऑफ एफ सबशेलमध्ये त्याचं एंट्री होत असतात. त्यासाठी म्हणजे इंटरनल त्याचा इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन होत असतात. त्यासाठी त्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं सुद्धा त्याला आपण म्हणतो. तर फिफ्थ लास्ट पॉईंट आहे द एलिमेंट्स बिहाइंड द युरेनियम दे आर कॉल्ड द ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स. म्हणजे जे युरेनियम नंतरचं जेवढे एलिमेंट्स आहेत फ्रॉम Np2 लास्ट लॉरेन्शियम, त्या प्रत्येक एलिमेंटला काय म्हणत असतात म्हणजे ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स असं म्हणतात. कारण हे जे Np नॅप्च्युनियम पासून लॉरेन्शियम जेवढं तिथपर्यंत एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंटला कसं प्रिपेअर करण्यात आलेलं म्हणजे युरेनियम यूज करून त्याचं प्रिपरेशन केलेलं आहे. त्यासाठी त्याला काय म्हणतात म्हणजे ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स असं म्हणतात. तर फिफ्थ पॉईंट काय लिहायचं आहे द एलिमेंट्स बिहाइंड बिहाइंड U92, यू म्हणजे युरेनियम, त्याचं ॲटॉमिक नंबर 92 आहे. U92 आर कॉल्ड ट्रान्स युरेनिक एलिमेंट, ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स असं त्याला म्हणतात. द ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स आर द मॅन-मेड ॲज वेल ॲज द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. सो एवढं कॅरेक्टरिस्टिक्स एफ ब्लॉक एलिमेंट्ससाठी आहे. ओके, तर आजच्या क्लासमध्ये आपण काय काय पाहिलं परत एकदा रिव्हिजन सांगतो, परत लक्ष देऊन एकेकडं. तर टोटल जे ब्लॉक्स किती आहे तुम्हाला माहिती आहे. टोटल 4 ब्लॉक्स आहे. एस ब्लॉक एलिमेंट्स आहे, पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे आणि एफ ब्लॉक आहे. तर प्रत्येक ब्लॉकवर त्यांनी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. एस ब्लॉकचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्याच्यानंतर पी ब्लॉकचं कॅरेक्टरिस्टिक काय काय आहे, त्याच्यानंतर डी ब्लॉकचं काय काय आहे, त्याच्यानंतर एफ ब्लॉकमध्ये टोटल किती येतात म्हणजे 2 ब्लॉक्स आहेत, त्या लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. हा दोन्ही सिरीजचं प्रॉपर्टी त्यांनी किंवा त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय ठरायचं त्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहायचं आहे आणि ते वाचायचं आहे व्यवस्थित. पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, तुम्हाला वाचायला होईल. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक ब्लॉक वाईज सुद्धा त्याचं कॅरेक्टरिस्टिक येत असतात. ओके, इथंपर्यंत स्टडी करा. पुढचा पॉईंट मी परत पुढच्या लेक्चरमध्ये मी घेतो. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. ओके.